अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा हॉटस्पॉट ठरत आहे। गेल्या वर्षभराची वन विभागाची आकडेवारी पाहिली तर बिबट्याने या तालुक्यात तब्बल 50 ते 60 हल्ले केलेत। त्या तिघांचा मृत्यू तर किमान 60 जण जखमी झालेत। जनावरांचे गेलेले बळी वेगळेच। आता याच अकोले तालुक्यात फादर्स डेच्या पूर्वसंध्येला आणखी एक थरारक घटना घडली। आपल्या 4 वर्षांच्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून सोडवताना बापासह मुलगी ही विहिरीत पडली। अर्थात तत्काळ मदत मिळाल्याने हे दोघेही सुखरूप आहेत। परंतु रात्री 9 वाजता रंगलेल्या या थरारानंतर अकोले तालुक्यातील बिबट्याची दहशत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। नेमकं काय झालं आणि एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे रंगलेला हा थरार काय होता हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। बिबट्यांचे हल्ले आणि अकोले तालुका याचं एक वेगळंच समीकरण आहे। डोंगराळ भाग, वाढलेली ऊस शेती आणि बिबट्याने पोषक वातावरण असल्यानं अकोले तालुक्यात बिबट्यांचा अधिवास वाढला आहे। गेल्या वर्षभरात बिबट्याने हल्ले करण्याच्या तब्बल 60 घटना या एकट्या तालुक्यात घडल्यात। गेल्या वर्षभराची वन विभागाची आकडेवारी पाहिली तर बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा बळी गेलाय। कित्येक जनावरे मृत्युमुखी पडलीये, शिवाय 100 पेक्षा जास्त सजीव जखमी झालेत। आजही अकोले तालुक्यात तब्बल 10 पिंजरे लावले असल्याची काही बातम्यात सांगितले गेले। सप्टेंबर 2025 मध्ये मोलमजुरी करून घराकडे परतत असताना अकोले तालुक्यातील मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळील एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला। गाडीतील पेट्रोल संपल्याने हा तरुण आपली दुचाकी लोटत घराकडे निघाला होता। वाटेतच बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला। दुसऱ्या दिवशी सकाळी बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत त्या तरुणाचा मृतदेह सापडला। पप्पू बाळू दुधावडे, वय 22, राहणार ब्राह्मणदरा म्हसवंडी असे या तरुणाचे नाव होते। या परिसरात बिबट्यासह लांडगे, कोल्हे असे हिंस्र प्राणी आजही वावरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर पुन्हा पुढच्या महिन्यात अकोले तालुका हादरला। ऑक्टोबर 2025 मध्ये अकोले तालुक्यातील देवठाण येथे घरासमोर खेळत असणाऱ्या एका 3 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। कविता लहानू गांगड असे या चिमुकलीचे नाव होते। कविता ही सायंकाळी 6:30च्या सुमारास आपल्या घरच्या अंगणात खेळत होती। तेथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिला उचलून नेले। रात्री उशिरा छिन्न विछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह सापडला। याच देवठाणमध्ये 2 महिने अगोदर अशीच घटना घडली होती। 30 मे रोजी काळे वस्तीवर राहणाऱ्या किसनाबाई रामहरी काळे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता। या घटनेत किसनाबाई यांची मुले बिबट्यांसमोर उभी राहिली व आईला बिबट्याच्या तावडीतून सोडवले। या घटनेत किसनाबाई व त्यांचा मुलगा वैभव काळे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते। उपचार सुरू असताना किसनाबाई काळे यांचे निधन झाले। देवठाण येथे 3 महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 2 मृत्यू झाल्यानंतर वन विभाग जागा झाला। ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात मोर्चा काढण्याचे आव्हान दिल्यानंतर तेथे पिंजरे लावण्यात गेले। अकोले तालुक्यातील संवेदनशील भागात आजही तब्बल 10 पिंजरे लावले गेले असल्याचे काही स्थानिक बातम्यांमध्ये सांगितले गेले आहे। अकोले तालुक्यातील कोतुळ, देवठाण, डोंगरगाव, समशेरपूर, राजूर या भागात महिन्यातून एकदा तरी बिबट्याचे हल्ले व दर्शन होतेच। शेत शिवारातील गोठे व मानवी वस्तीजवळ येत बिबट्याने या भागात चांगलीच दहशत बसवली आहे। शेळ्या, मेंढ्या, गायी, वासरे अशा तब्बल 30 पेक्षा जास्त जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे। याच अकोले तालुक्यात शनिवारी रात्री बिबट्याने पुन्हा हल्ला केला। अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। एकीकडे सगळं जग फादर्स डे साजरा करण्याची तयारी करत असताना अकोले तालुक्यात मात्र एक बाप आपल्या 3 वर्षांच्या लेकीसाठी थेट यमापुढे उभा राहिला। ही संपूर्ण घटना काळजाचा थरकाप उडवणारी होती। डोंगरगाव येथील गुंजाळ वस्तीवर हा थरारक प्रसंग घडला। शनिवारी रात्री अवनी गुंजाळ ही 3.5-4 वर्षांची चिमुकली आपल्या आईच्या पाठीवर बसून घराकडे चालली होती। घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या खांद्यावरून अवनीला उचलले। बिबट्याने अवनीला जबड्यात धरून अंधाराच्या दिशेने ओढत नेले। या प्रकारानंतर अवनीच्या आईने आरडाओरड केली तेव्हा अवनीचे वडील मनोज गुंजाळ हेही जवळच होते। त्यांनी तत्काळ बिबट्याचा पाठलाग केला। घरापासून 100 फुटांच्या अंतरावर अंधारात मनोज गुंजाळ यांनी बिबट्याच्या तावडीतून आपल्या लेकीला सोडवले। बिबट्याशी सामना केला। लेकीला कडेवर उचलून मनोज गुंजाळ पळत सुटले। बिबट्याही त्यांच्या मागे पळू लागला, परंतु अंधारात जवळच्या विहिरीत अंदाज न आल्याने मनोज गुंजाळ आणि आपल्या लेकीसह विहिरीत पडले। आवाज विहिरीत पडल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली, परंतु पाण्यात पडल्याचा आवाज व आरडाओरड ऐकून गुंजाळ वस्तीवर सगळे लोक विहिरीजवळ धावले। त्यांनी तत्काळ विहिरीतून या बाप लेकीला बाहेर काढले। विहिरीत पडले तरी मनोज गुंजाळ यांनी आपल्या लेकीला कडेवरून सोडले नव्हते। जखमी असूनही त्यांनी लेकीचा प्राण वाचवला होता। या दोघांनाही तत्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। उपचारादरम्यान दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले गेले असले तरी अवनी या घटनेत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। एका बापाने फादर्स डे खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला होता। बिबट्याच्या तावडीतून आपल्या चिमुकलीला सुखरूप वाचवले होते। वन विभागाने या परिसरात पिंजरा लावावा
अशी मागणी सध्या जोर धरत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.